क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। दिनांक 19 एप्रिल 2024 रोजी फिर्यादी प्रवीण संतोष भालेराव व त्याचा मित्र पियुष भीमाशंकर यादव धर्मा लहांगे असं एका ठिकाणी बसले असताना आरोपी प्रवीण निंबारे व त्याचे इतर साथीदार यांनी मागील भांडणाची कुरापत काढत धारदार शस्त्र घेऊन फिर्यादी व त्यांचे मित्र यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या मागे लागले असता पियुष भीमाशंकर जाधव यास पकडून त्याच्या डोक्यावर, छातीवर व शरीरावर धारदार शस्त्राने गंभीर दुखापत करून त्याचा खून करून पळून गेले। त्याबाबत मुंबई नाका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशावरून गुंडा विरोधी पथकास सूचना देऊन मार्गदर्शन केले। त्या अनुषंगाने गुंडा विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार राजेश राठोड हे मुंबई नाका भद्रकाली पोलीस स्टेशन हद्दीत गस्त घालत असताना माहिती मिळाली की मुंबई नाका पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी निलेश सावकार गीते हा गुन्हा घडल्यापासून आपले अस्तित्व लपवून नाशिक जिल्ह्याबाहेर फिरत आहे। परंतु आज दुपारी दिंडोरी इथं मित्रांना भेटण्यासाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली असता सदरची माहिती प्रशांत बच्छाव, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा संदीप मिटके, पोलीस आयुक्त यांना देऊन गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस अंमलदार राजेश राठोड, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, प्रवीण चव्हाण असे पथक दिनांक 14/8/2024 रोजी आरोपिताचा शोध घेणे कामी दिंडोरी इथं रवाना झाले। गुंडा विरोधी पथकाने आरोपी निलेश सावकार गीते यास पकडण्यासाठी तळेगाव सब स्टेशन रोड दिंडोरी परिसरात सापळा लावून आरोपीस पकडण्याचा प्रयत्न केला असता आरोपीस पोलिसांची चाहूल लागताच आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला। परंतु पोलीस पथकाने आरोपीचा पाठलाग करत आरोपी निलेश सावकार गीते वय वर्ष 24 राहणार मोरे मळा पंचवटी नाशिक यास तळेगाव सबस्टेशन रोड बिरबामळा खतवड दिंडोरी नाशिक ग्रामीण येथून शितापीने ताब्यात घेऊन त्यास पुढील तपासकामी मुंबई नाका पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले। सदरची कामगिरी वरिष्ठांच्या आदेशान्वये गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस अंमलदार राजेश राठोड, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, प्रवीण चव्हाण, प्रदीप ठाकरे, मलंग गुंजाळ, सुनील अडके, अशोक आघाव, सुवर्णा गायकवाड यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, नाशिक। आगामी येणाऱ्या विधानसभा निवडणूक व तसेच सण उत्सव यामध्ये सतर्क गस्त करण्याकामी व गुन्हेगार नियंत्रण ठेवण्यासाठी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडाविरोधी पथकास आदेशित केले होते। त्यानुसार आम्ही पेट्रोलिंग करत असताना गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार राजेश राठोड यांना माहिती मिळाली की मुंबई नाका पोलीस ठाणे येथील 128/2024 भादवी 302 या खुनाच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी निलेश गीते हा दिंडोरी येथे त्याचे मित्रांना भेटण्यासाठी येणार आहे। सदरची माहिती आम्ही DCP श्री प्रशांत बच्चाव सर व ACP श्री संदीप मिटके सर यांना देऊन त्यांच्या आदेशानुसार गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार राजेश राठोड, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, प्रवीण चव्हाण, प्रदीप ठाकरे यांच्यासह आम्ही दिंडोरी येथे जाऊन आरोपीचा शोध घेतला असता आरोपी निलेश सावकार गीते वय 24 वर्ष हा आपले अस्तित्व लपवून तळेगाव येथे दिंडोरी येथून तळेगाव येथे गेले असल्याची माहिती मिळाली। आम्ही तात्काळ तळेगाव येथे जाऊन सापळा रचून त्यास शितापीने ताब्यात घेतले। त्याच्याकडून अशी माहिती मिळाली की तो गुन्हा दाखल झाल्यापासून नाशिक जिल्ह्याबाहेर औरंगाबाद, जळगाव या ठिकाणी आपले नातेवाईक व मित्रपरिवार यांच्याकडे फिरत होता। आज रोजी मित्रांकडे पैसे मागण्यासाठी दिंडोरी येथे आला होता। त्यास ताब्यात घेऊन पुढील तपासकामी मुंबई नाका पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।